नाही, शेकडोनी प्रकरणं आहेत. मला वाटतं खुद्द मुख्यमंत्र्यांनीच हे कबूल केलं आहे अधिवेशनामध्ये की देशात महाराष्ट्र हा महिला आणि बालकांवर अत्याचार होण्यामध्ये, लैंगिक अत्याचार होण्यामध्ये दुसऱ्या नंबरला आहे. हे NCRBचा अहवाल आहे. हे देवेंद्रजी फडणवीस यांनी अधिवेशनामध्ये कबूल केले, जे स्वतः गृहमंत्री आहेत. मला वाटतं यामध्ये जी चेन असते, न्याय मिळेपर्यंत पोलीस स्टेशन, पीडिता जी व्हिक्टिमाइज झालेली आहे ती, तिच्या अवतीभोवतीचे असणारे साक्षीदार आणि प्रत्यक्ष चार्जशीट फाईल होणं किंवा कोर्टामध्ये केस चालणं, न्याय मिळेपर्यंत, जजमेंट मिळेपर्यंत, ह्या ज्या सगळी चेन असते ती चेन जर व्यवस्थित प्रणालीप्रमाणे चालली आणि पोलीस स्टेशनची पायरी एखादी पीडिता जर चढली तर सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन आहेत की प्रत्येक पीडितेची तक्रार नोंदवून घ्या. त्याचा FIR नाही झाला तरी चालेल, परंतु ॲटलिस्ट तक्रार नोंदवून घ्या. नंतर तुम्ही चौकशी करा आणि चौकशी अंती जर तुम्हाला त्यामध्ये सत्य दिसलं तर तुम्ही चार्जशीट फाईल करा किंवा FIR नोंदवा. पण असं होताना कुठं दिसत नाही. मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगते. कौटुंबिक हिंसाचार आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणावर होतात, प्रत्येक तालुका वाईज होतात. परंतु कौटुंबिक हिंसाचारामध्ये आम्ही वकील म्हणून पीडितांना सांगतो की तुम्ही पोलीस स्टेशनला फिर्याद द्या. परंतु ज्यावेळी ह्या महिला पोलीस स्टेशनला जातात त्यावेळी त्यांना जरी कितीही मार लागलेला असला तरी NC नोंदवली जाते, म्हणजे नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स नोंदवला जातो. ज्यामुळे समोरच्या व्यक्तीला, जे कुणी अन्याय करणारे, अत्याचार करणारे असतात, त्यांना असं वाटतं की कायदा आमचं काय बिघडवणार आहे, आणि त्याच्यामुळे त्याचं पर्यावसन मोठ्या गुन्ह्यात होतं आणि त्यामुळेच बलात्कार होतात, त्यामुळेच विनयभंग होतात आणि त्यामुळेच आमच्या पीडिता मारल्या जातात आणि विवाहितासुद्धा मारल्या जातात. काय आव्हान असेल आता या जिल्ह्यातील नागरिकांना अशा पद्धतीने न्याय मिळाला पाहिजे? हो, आता सगळ्याच केसेस, आत्ताची विलास गुलेची जी केस आहे त्यामध्ये पण न्याय मिळालाच पाहिजे ना, सगळीकडेच नाही. आता तुम्ही संतोष देशमुखच्या प्रकरणात मी तुम्हाला सांगते, इतके इंटरिम ॲप्लिकेशन असतात त्यात की प्रत्येक वेळेला इथं ॲप्लिकेशन रिजेक्ट झालं की हायकोर्टात जायचं, हायकोर्टात रिजेक्ट झालं की सुप्रीम कोर्टात जायचं. त्यामुळे बघा तुम्ही किती दिवस झाले तीसुद्धा केस पेंडिंग आहे. त्याला फास्ट ट्रॅकमध्ये आहे, परंतु आरोपीला जे अधिकार आहेत कायद्याने, त्या अधिकाराचा आरोपी पूर्णपणे उपयोग करत असतो आणि त्यामुळे ह्या केसेस पेंडिंग पडत असतात.